भजीज रेडी. काय करतोस? पावसाचा आनंद घेताना आणि बटाटा भजी बनवूया. ओ लाईट्स गॉन. नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMJ रायटर्स. सो आज खूपच स्लो मॉर्निंग अशी स्टार्ट झाली आहे, कारण आज आहे सुट्टी. आज मस्त आराम करायचा दिवस आहे. आराम म्हणजे बघा कसा, फुल आराम, फुल चिल मध्ये. सो आज थोडस वातावरण ढगाळ वाटलंय, ढगाळ झालंय, असे ढग असे मस्तपैकी आलेत. बघूया आज पाऊस पडतोय का. आणि आज भजी खायचा मूड झालाय. सो पाऊस आला तर एकच भजी बनवून टाकूया. चला तर बघूया. फायनली पावसाचं आगमन झालेलं आहे आणि ऑफिशियली कांदा भजी खाण्याचा सीझन सुद्धा चालू झालेला आहे. तर लगेचच पाऊस पडल्या कांदा भजीचा बेत. काय करतोस? वा, गरमागरम भजी. पावसाळा चालू झाला नाही तर लगेच. आणि अजून कसली चव वगैरे काही. चला तर भजी बनवूया. अच्छा, हे माझ्यासाठी आहे का? नालायक निर्लज्ज माणूस. चला तर. आणि मॅथ्सचा पण फर्स्ट डे आहे, आपला पहिलाच पावसाळा आहे. सो दोघंही मस्त पावसाचा आनंद घेताना. बेलू बेलू मॅक्स, पाऊस बघतो तू? पाऊस बघतोय बेलू? ओके, बघा मी जाते. बाय. जास्त पाहिजे तुला कांदा भजी? मस्त मस्त गरमागरम कांदा भजी आणि बटाटा भजी. काय छान झाले बघा भजी. वाव, एकदम कुरकुरीत. आता बटाटा भजी पण करू. बटाट्याचे काप म्हणून मी इथे कापून ठेवले. पीठ बनवून घेऊ आणि बटाटा भजी बनवूया. ओ लाईट्स गॉन. कांदा भजी इज रेडी. आतोस लगेच भाजल तो. भजी इज रेडी. येस, कांदा भजी आणि बटाटा भजी दोन्ही बनवल्या आहेत. आणि कशा झाल्यात तेही सांगतो. गरमागरम चहा, गरमागरम वाफाळता चहा, कांदा भजी, बटाटा भजी, गोल भजी, तीन व्हरायटी. आणि आम्ही चहा पिताना गॅलरीमध्ये बसलोय. वा, सॅमला खूप मिस करतो. मस्त छान पाऊस पडतोय आणि म्हटलं जरा बाहेर जाऊन राऊंड मारून येऊया. सो आम्ही दोघं जण राऊंड मारायला चाललोय. सो बघूया की बाहेर वातावरण कसं आहे. थोडं ट्रॅफिक आहे, खूप पाऊस आहे. बघूया तर वातावरण कसं आहे. पाणी आलंय. येस, आणि गावच्या सारखं आम्ही पाणी भरतो.
मी गावी आलोय. गावी बघतो ना असं पाईप लावून त्याला बाटल्यांमध्ये पाणी भरायचं, हंडा कशी भरायची, पाणी आलं की गेट धुवायची. मी इथे साहेब बघते पटकन करायचं. कसं वाटतंय? मी भरलंय असं आधी, त्यामुळे मला काही नाही. कधी फॉलोअर्स व्हायला लागले तुमचे डेली व्लॉगचे? काय माहिती, लोक फॉलोच नाही करत, आवडत नाही वाटतं आपण त्यांना. गावच्यासारखं पाणी भरताना आधी गावात आहे कसं वाटतंय? बरं, मोकळ्या हवेतून बरं, फक्त पाणी भरावं लागतं. आणि इथे इन्स्ट्रक्शन चालू आहे. फक्त काहीच नाही, टाकी लागली. आम्हाला कसे दिवस काढायला लागतात. अरे त्याला भिजवशील तू. पाणी वाया घालवू नकोस. तर आज मी बनवलं आहे, त्याच्यावरून नव्हता म्हणून काय असेल, कोशिंबीर मनोजने बनवली होती. आणि इथे आहे ते पण मी बनवलं. बिर्याणी आणि मस्तपैकी साजूक तूप टाकून बिर्याणी सर्व करूया आणि खाऊन बघूया टेस्ट कशी आहे. आज मनोज गेला होता हे आणायला, कोळंबी आणायला. पण कोळंबी मोठी कोळंबी होती त्यांच्याकडे अवेलेबल. माझा काही मूड नव्हता मोठी कोळंबी खाण्याचा. कोणताही कलर वगैरे न टाकता ही बिर्याणी बनवली आज. भात बघताय किती मस्त सुटसुटीत झालाय. सो मी एग बिर्याणी बनवली आज. आणि एकाच टायमाची बनवली आहे. आजच खायची, आजच संपायची. आणि याच्यावरती थोडस साजूक तूप टाकूया. थोडं वितळून घेतलं असतं तर मज्जा आली. असं काय याच्यावर वितळेल लगेच. आणि कोशिंबीर, आलाच वास, आलाच वासाडीला आली लगेच बघायला काय खाताय. कोशिंबीर दिसली आणि तुमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांचं फेवरेट बटाट्याचे वेल. सॅमला तर खूप आवडतात हे. चला पहिला खाली ठेव तुझं. मस्त. माझं रिएक्शन बघितलं, मनोजचं रिएक्शन पण बघ. रेडी? असं वाटतच नाही एग बिर्याणी, चिकन बिर्याणी बनवली. बिर्याणी 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 बनवायला सायलीचा हात कोणी नाही पकडत, सायलीलाच कोणी नाही पकडत. चला तर बिर्याणी एन्जॉय करूया, जेवण एन्जॉय करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.